शिवदर्शन विरुद्ध शेखर स्मृती. आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये जेवढे पण खेळाडू खेळतील सर्व खेळाडू विटाव्या गावातील असतील याची नोंद घ्यायची आहे. शेखर स्मृती नाणेफेक जिंकलं. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीसाठी आलेत. शिवदर्शन संघ फलंदाजी करतील. मागची स्पर्धा जर आपण पाहिली माननीय सदाशिव तांडेल साहेब आपल्यासोबत इथे विराजमान आहे, व्यासपीठावर विराजमान आहे. साहेब तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि नक्कीच शिवदर्शन संघ मागचा जर स्पर्धा पाहिली त्या स्पर्धेमध्ये सेमीफायनल मध्ये होते. पहिला बॉल विशाल पहिला चेंडू घेऊन राईट ओव्हर द विकेट. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलेला होता. पंच इशारा करतायत की हा बॉल थोडासा उसळी घेतली. मिसिंग बॉल होता. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे विशाल यांच्या ओव्हरला. स्ट्राईक एंडवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय रतीश पाटील आणि नॉन स्ट्राईक एंडवर रोहन. रतीश म्हणजेच रत्या या नावाने ओळखला जातो. सूर्यनगर विटावा पट्ट्यातील हा खेळाडू इथे ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता. रनआउटची संधी आहे. डायरेक्ट इन नाही झाला. खराब थ्रो होता जयेश यांच्याकडून. 2 चेंडू झाले धावफलकावर. 1 धाव सजली आहे. स्लोवर बॉल चांगला पिक केलाय रोहनने. 2 धावासाठी बिर्राकाम लावलंय. 2 धावा मिळत आहेत. बॅकफुटला गेलाय. बॅकफुटला कट केलाय पॉइंट रिजन मध्ये. 2 धावा इथेही मिळत आहेत. नेक्स्ट बॉल लेग स्पिन केलाय. इथे मात्र बॉल आतमध्ये येतोय मैदानामध्ये. रेलिंगला लागून 1 धाव मिळते रोहनला. चांगली सुरुवात शिवदर्शन या संघाकडून रोहनने केली आहे. 2 चांगले फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. आता मात्र रतीश स्ट्राईक एंडवर येतोय. षटकाचा हा लास्ट बॉल असेल आणि चेंडू लास्ट बॉल आणि धावसंख्या झाली आतापर्यंत 6. 5 चेंडू 6 धावा खर्च केल्यात आतापर्यंत विशालने. पुन्हा स्लोवर चांगला पिक केलाय. रथाच्या बॅटमधून 2 धावा. रटारट शॉट खेळतोय. षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 8 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. बिनगडी बाद 8 धावा. डीजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शिवदर्शन संघाने धावा बनवल्यात 8. दुसरा षटक घेऊन गोलंदाज सुदीप आता गोलंदाजी मार्कवर येतोय.
सुदीप नवीन गोलंदाज हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने सामोरं जाईल रोहन. धावसंख्या झाली आहे 8. दुसरा बॉल ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली सुदीपच्या माध्यमातून. पहिला डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूने सुदीपने आपल्या षटकाला सुरुवात केली आहे. फुल टॉस बॉल ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली. एक धाव इथे मिळेल. मोठी एज लागली. एका धावेने धावसंख्या झाली आहे 9. शॉर्ट बॉल रतीश यांचा फटका फसतोय आणि विकेटचं पतन होतंय. फलंदाज होतोय बाद. रतीश झटका लागतो इथे शिवदर्शन संघाला. धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली आहे. 3 चेंडू झाले. सुदीपचा पहिला डॉट बॉल होता. त्यानंतर 1 रन आली. रोहनने ती सिंगल मिळवली पॉइंट रिजन मध्ये. त्यानंतर रतीश स्ट्राईकवर आले होते. रतीश पॅव्हेलियन मध्ये परतले. चांगला झेल पकडला स्वतःच्या बॉलिंगवर. सुदीपने कॉटन बोल्ड केलं रतीशला. आता नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. चांगला फटका आहे. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. ऑन द राईज ऑन दी अप खेळलेला हा फटका इनसाइड आउट. कव्हरच्या डोक्यावरून 2 धावेसाठी. खेळाडूच्या मस्तकला दस्तक देत चेंडू गेला 2 धावेसाठी. 2 धावेने धावसंख्या झाली आहे 4 चेंडू 11 धावा. स्कोरबोर्ड कुठेतरी हलतं ठेवलंय या दोन्ही बॅटर्सने. विकेट गेली आहे पण चांगला फटका सजवला पहिल्याच बॉलवर येऊन. बिगिट करण्याचा प्रयत्न होता. खेळाडू येतोय विशाल गारगे. कोणतीही चूक करत नाहीये. फलंदाज होते बाद. आणखीन एक झटका शिवदर्शन संघाला लागतोय. नक्कीच नवीन बॅटर आता मैदानामध्ये येतोय. ऑन साईडला खेळण्याचं मन बनवलं होतं बॅटरने. बॅटला आला नाही. शरीराला लागला. षटक संपलंय. 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली शिवदर्शन संघाची धावसंख्या झाली आहे 11 धावा. 2 षटक 11 धावा धावफलकावर.
तिसरं षटक संघाचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन देविदास कोळी नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. आणि नक्कीच देविदास यांची चर्चा केली तर वरिष्ठ खेळाडूंमध्ये त्याचं नाव जोडलं जातं. बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा विटावा गावात पऱ्याच्या मैदानात कमबॅक होतोय त्यांचं. भिंगरी बॉलर आहे पण पहिला बॉल वाईटच्या बाहेर टाकलेला, लेगस्टम्पच्या बाहेर टाकलेला. वाईटने सुरुवात करतोय आपल्या ओव्हरची देविदास. वाईटने सुरुवात, धावसंख्या झाली आहे 12. चांगला फटका, चांगला सजवला ऑन द राईज. रोहनच्या बॅटमधून 2 धावा. एक चेंडू 14 धावा धावफलकावर लागलेत. विकेटच्या समोर पकडलं गेलं. रोहन होतोय बाद. पाय हल्ले नाही, फुटवर्क नाही. बघा क्रिकेटमध्ये बोलतात मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क अत्यंत गरजेचं असतं. इथे फुटवर्क पाहायला मिळालं नाही बॅटर कडून आणि झटका लागतोय शिवदर्शन संघाला. रोहन परततोय. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली होती रोहनच्या बॅटमधून, पण आता मात्र LBWचा शिकार झाला. या स्पर्धेचा पहिला LBW विकेट रोहनच्या रूपात येतोय. नवीन बॅटर आता मैदानामध्ये येतोय बॅटिंगसाठी. महेश सावंत नवीन बॅटर आणि नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर फलंदाज त्याची साथ देतोय तो म्हणजे गणेश. धावसंख्या आतापर्यंत स्थिरावली आहे 14. या धावसंख्येवर चेंडू झाले त्या षटकातील 2. संघाचं तिसरं षटक सुरू आहे. तिसरा बॉल देवदास. ओहो काय जवळून गेला बघा. स्टंपला सुद्धा हवा लागली असेल त्या बॉलची, पण वाईड बॉल मिळेल. अतिरिक्त धावेमध्ये आणखीन एका धावेने भर होईल. धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली है जी बिल्कुल दोस्तों 15 रन हो चुके हैं. अभी भी इस ओवर की 4 गेंदें आनी शेष है. हालांकि ये तीसरा ओवर शुरू है. इथेही डॉट बॉल येतोय. महेश 3 बॉल झालेत. धावफलकावर धावा लागल्यात 15. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. झेल होतोय का पाहूया. बॉल आतमध्ये आलाय. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. डायरेक्ट हिट होईल का. 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावेने धावफलक पुढे सरसावतोय. धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली आहे. 17 म्हणजे खतरा असं आपण म्हणतो क्रिकेटमध्ये. 17चा खतरा पाहूया कोणत्या संघावर येतोय. सतरा धावा. 4 चेंडू 17 धावा. पुन्हा एकदा इथे मात्र पंच सांगतायत लेग स्पिन झाला. बॉल ऑफ स्टंप सोडत चाललेला. डॉट बॉल येतोय. 5 चेंडू 17 धावा. लास्ट बॉल. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय. रेलिंगला लागून बॉल आतमध्ये येईल. 1 धाव मिळेल. षटक संपलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकानंतर
शिवदर्शन संघाने बनवल्या आहेत 18 धावा. विठ्ठल रखुमाई संघ रेडी राहायचंय. या सामन्यानंतर प्री क्वार्टर फायनलचा सामना खेळवण्यात येईल. चालू असलेला जो सामना आहे त्यांच्या जो जो जिंकेल तो संघ प्री क्वार्टरचा प्री क्वार्टर फायनल खेळेल. सामना खेळेल विठ्ठल रखुमाई संघासोबत. चला चला फिल्डिंग लावा. पंच वॉर्न करताय. पंचांचा इशारा आलाय. 3 षटक झाले. शेवटचा षटक लवकर यायचंय बॉलिंग साठी गोलंदाज. तीन षटक 18 धावा. फिल्डिंग मध्ये फेरबदल पाहायला मिळतोय. तुषार नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. तुषार राईट आर्म ओव्हर द विकेट येतोय शेवटचं षटक घेऊन. पहिला बॉल शॉर्ट बॉल होता. चांगला पूल पाहायला मिळाला महेशच्या बॅटमधून. 2 धावा असतात या बॉलवर. या 2 धावेने दुहेरी धावेने धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 20. धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटचा षटक सुरू आहे. स्वर्गीय शाहीर दामोदर विटावकर क्रीडा नगरी परायचं मैदान सजले आज. 3 दिवसाचा हा थरार विटाव्याचा वर्ल्ड कप म्हणजेच विटावा कोळीवाडा होळी चषक 2025. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा ब्लॉकमध्ये टाकलेला बॉल होता. एक धाव चांगल्या पद्धतीने हाताळली आहे दोन्ही बॅटरने. महेशने एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिली इनिंग चे शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. तुषार आपल्या कारकिर्दीमध्ये तुषारने आतापर्यंत बऱ्याचशा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय. तुषार चांगला खेळ आपल्या क्रिकेटने दाखवलं या मैदानामध्ये. इथे चांगला फटका ऑफसाईडला खेळून काढलाय. 2 धावा इथे मिळतील बॅटरला. 2 धावेने धावफलक आणखीन पुढे सरसावत आहे. चांगली फलंदाजी सुरू आहे दोन्ही बॅटर्सद्वारा. जेवढ्या धावा बनवता येतील तेवढा धावा बनवण्याचा प्रयत्न आहे दोन्ही फलंदाजांचा. धावसंख्या जर पाहिली 23 वर जाऊन पोहोचली आहे. 3 बॉलचा खेळ झालाय. अजूनही 3 बॉल बाकी आहे. शेवटचे 3 बॉल. स्लोवर वन टाकला होता. बॅक ऑफ द हँड लेग स्पिनचा मारा केला होता गोलंदाजाने. इथे 1 धाव मिळते. एका धावेने धावफलक पुढे सरसावत आहे. धावसंख्या 24. 4 चेंडू 24 धावा. जर आपण पाहिलं ही विकेट गेल्या 4-5 दिवस झाले जय माता दी ग्रुपचे कमिटी मेंबर्स ही विकेटची काळजी घेतात. विकेट बनवण्याच्या मागे लागलेत. त्यामध्ये एक मोठा हातभार करण मडवी माझ्यासोबत आहेत. नक्कीच आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेऊ या इनिंग नंतर. चांगला फटका खेळलाय. 2 धावा इथेही मिळतील. धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचली आहे. दोन बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. एक बॉल लास्ट बॉल. येस आम्ही बघत होतो. लक्ष आहे का सर्वांचं. लास्ट बॉल बाकी आहे.
सरळ टाकलेला बॉल होता, लॉंग ऑन मध्ये खेळलाय. एक धाव पूर्ण होईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? दुसरी धाव नाही होणार. चांगला थ्रो आला, षटक संपलंय. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली आहे 27 झाली आहे. धावसंख्या झाली आहे 27. जिंकण्यासाठी 28 धावांचं लक्ष आहे. 27 धावा झाल्यात, 28 धावांचं लक्ष आहे. थँक्यू डीजे.
थँक्यू सो मच. चला सामन्याकडे वळूया, चेसकडे वळूया. 28 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी विशाल गारगे स्ट्राईक एंडवर, नॉन स्ट्राईक एंडवर तुषार. सलामीची जोडी मैदानात उतरली 28 धावांचा पाठलाग करण्यासाठी आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय शिवदर्शन संघाचा शशांक. शशांक पहिला बॉल, पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी 28 धावांचा पाठलाग, लो स्कोअर मॅच. पहिला सामना जर आपण पाहिला, पहिला सामना सुद्धा लो स्कोअर होता. 20 धावांवर थांबून ठेवलं होतं गजवक्र संघाला विठ्ठल रखुमाई संघाने. दुसऱ्या सामन्यामध्ये शेखर स्मृती संघाने इथे अडकवून ठेवलंय. च लक्ष. चला सामना सुरू करायचा आहे. गोलंदाज चला सामन्याला सुरुवात होते. टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो, दोन्ही संघांसाठी शुभेच्छा. चोवीस चेंडू 28 धावा. शिवदर्शन की शेखर स्मृती, कोण जाईल प्री क्वार्टर फायनल मध्ये? पहिला बॉल टोलवलाय, लांब पाठवलंय 2 धावेसाठी. सुरुवात झाली आहे 2 धावेने. बघा पहिल्या ओव्हर मध्ये जर बॉल गेला, बॉल हरवला, बॉल फुटला तर नवीन बॉल दिला जाईल, जुना बॉल दिला जाणार नाही. पहिल्या ओव्हर मध्ये कंपल्सरी नवीन बॉल असेल. अठ्ठावीस धावा बनवायच्या, त्याच्यातून 2 धावा कमी केल्या जातील म्हणजे 26 धावा आता गरज आहे येणाऱ्या 23 बॉल मध्ये. 23 चेंडू 26 धावा. विशाल गारगे स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला तुषार. हा बॉल बराच बाहेर टाकलाय. पाहूया पंच इशारा करतायत, काहीच इशारा आला नाही. पंच डॉट बॉल घोषित करतायत. दोन चेंडू 2 धावा. वाईड यॉर्कर टाकला होता गोलंदाजाने चांगला. पहिला बॉल फुलटॉस होता, आक्रमण केलं. दुसरा बॉल कमबॅक केलं गोलंदाजाने. एक तेरी तो एक मेरी, वरचा ठेवतो थडतोय. आहा बॅटची कडा, इनसाइड एज, फलंदाज बाद, क्लीन बोल्ड, दांडी दांडी दांडी, गुल. विकेट. विकेटच्या बाहेर या प्लीज प्लीज. पंच सर्व खेळाडूंना सांगा विकेट 3 दिवस खेळवायचंय मित्रांनो. 3 दिवस सामने, बरेच सामने खेळवायचे. यस त्यांना वॉर्न करा. खेळपट्टीवर कोणी जाऊ नका. टीम मीटिंग तुम्ही खेळपट्टीच्या बाहेर घ्या. पहिला झटका लागतोय. नवीन बॅटर डावकुरा फलंदाज सुशांत मैदानामध्ये. तीन चेंडू झाले, धावफलकार धावा लागल्या 2. पहिल्या बॉलवर 2 रन आल्यानंतर चांगलं कमबॅक शशांक यांच्याकडून पाहायला मिळालं. पहिला बॉल फुलटॉस होता, त्यानंतर लाईन लेन मध्ये बदलाव केला. दुसरा बॉल वाईड यॉर्कर, डॉट बॉल आला. तिसरा बॉल इनसाइड एज लागली, कम नशिबी ठरला. त्या बॉलवर फलंदाज विशाल गारगे, नवीन फलंदाज डावकुरा बॅटर सुशांत कोळी मैदानामध्ये. हलक्या हाताने खेळून काढला, डॉट बॉल येतोय. कोणत्याही पद्धतीची धाव मिळणार नाही. 4 चेंडू झाले, धावफलकावर धावा लागल्यात फक्त 2. 4 चेंडू 2 धावा.
ऑन साइडला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला एक धाव इथे मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते. बॅटला लागली, पंच इशारा करतायत. एक धाव नक्कीच मिळाली. खातं उघडलंय सुशांतचं. धावसंख्या झाली 5 चेंडू आणि धावफलकावर 3. कुठेतरी चांगले षटक आपल्याला पाहायला मिळत आहे शशांकचं. पण आता मात्र जो स्ट्राईकवर फलंदाज आहे त्याला थांबवणं खूप कमी गोलंदाजाला जमलंय. तुषार स्ट्राईकवर आलाय. एक्सपिरियन्स खेळाडू, बऱ्याचशा मालिकावीर ज्याच्या नावावर आहेत विट्या गावामध्ये, तो आता स्ट्राईक इनवर येतोय. फटका चांगला नाहीये, टायमिंग चांगला नाहीये, प्लेसमेंट खराब, विकेटचं पतन. कॉमेंटेटर कर्स. पहिला झटका, मोठा झटका. दुसरा आदरा लागलाय. फलंदाज होईल बाद. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं शेखर स्मृती संघाची धावसंख्या झाली आहे 3. म्हणजे जिंकण्यासाठी जर आपण इक्वेशन पाहिलं तर अजूनही 18 चेंडूमध्ये 25 धावेची गरज आहे. सामना आता फसलाय. सामना बरोबरीने. आता शिवदर्शन संघाने सुद्धा कमबॅक केलंय या मॅच मध्ये. 15 चेंडूमध्ये 25 धावेची, सॉरी 18 मध्ये 25 बनवायचे आहेत. रोहन नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी. रोहन राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होतोय. सामोरं जाईल त्याला डावकुरा फलंदाज सुशांत. फुलटॉस बॉल होता. कार्पेटच्या साह्याने या 2 धावा यशस्वीरित्या मिळाल्या बॅटरला. 2 धावेने धावफलक पुढे सरसावत आहे. धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली. अनलकी राहिली फिल्डिंग टीम. बॉल त्या फुटपाथला लागून बाहेर गेला आणि जर मैदानाच्या बाहेर गेला तर तुम्हाला 2 धावा निश्चितच मिळतील. बघा अजून षटकार चौकार पाहायला मिळाला नाहीये या स्पर्धेचा. आजच्या दिवसातील दुसरा सामना आहे. कोणत्याही फलंदाजाने प्रयत्न केला नाहीये अजून समोर खेळण्याचा. प्रत्येक षटकाराला जय माता दी ग्रुप तर्फे एक झाड लावण्यात येईल. चांगली संकल्पना घेऊन आलेत. ब्लॉक होल. पुन्हा फुलटॉस. रनआउटची संधी. थ्रो वाईड होता. थ्रो बराच वरून आला. स्टंपच्या लगत असता तर विकेटची संभावना असती. एक धाव इथे मिळते. धावसंख्या झाली आहे 6. 2 चेंडू 6 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची गरज आहे. 16 चेंडू मध्ये 22 धावांची गरज. सोळा चेंडू 22 धावा. आता मात्र राईट आर्म राऊंड द विकेट येतोय रोहन. बॅटची इनसाइड एज लागली. आतली कडा घेतली. डॉट बॉल येतोय. 3 बॉल मध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च झाल्यात रोहनच्या गोलंदाजीवर. धावसंख्या झाली 6. 3 चेंडू 6 धावा. हा चांगला बॅट, चांगला फटका. क्रॉस बॅटेड खेळलेला हा फटका होता रोहनचा. रोहनच्या गोलंदाजीवर विशालचा. या 2 धावा मिळत आहेत. 2 धावेने धावफलक थोडस जवळ आलंय. समीकरण जवळ आलंय. धावसंख्या झाली आता 8. धावसंख्या झाली 8. जर आपण इक्वेशन पाहिलं
सिंगल आली नाही. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळलाय. या 2 धावेने धावफलक झाले 9. 9 धावा झाल्यात. धावसंख्येवर धावा लागल्यात 9. चेंडू झाले त्या षटकातील आतापर्यंत 5. एक लास्ट बॉल बाकी आहे. पहिल्या षटका 2 षटकाचा खेळ समाप्त. 2 षटकानंतर धावसंख्या झाली 11. 11 धावा धावफलकावर झालाय. जिंकण्यासाठी समीकरण आहे अजूनही 17 धावेंचं. 12 चेंडू मध्ये येणाऱ्या 17 धावेंची गरज आहे. 12 बॉल 17. बारा चेंडू मध्ये 17 धाब्यांची गरज आहे. चला थोडस लवकर करा. उन्हाचा तडका फार वाढलाय. सर्व खेळाडूंना विनंती आहे थोडस रिहायड्रेट राहायचंय. पाणी पित राहा. कंटिन्यू पाणी पित राहा. उन्हाचा तडका फार वाढलाय. 12 चेंडू मध्ये 17 धाब्यांची गरज आहे. गोलंदाज येतो आता गोलंदाजीसाठी अजिंक्य, ज्याच्या नावामध्ये जिंकणं आहे तो अजिंक्य आता गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला विशाल, नॉन स्ट्राईकला सुशांत. 12 मध्ये 17 समीकरण आहे. 2-3 निर्धाव चेंडू मॅच मध्ये शिवदर्शनला कमबॅक करून आणू शकतो. सामना बरोबरीने अजून. पहिला बॉल हलक्या हाताने खेळून काढला. कॅचची संधी होती. बघा संधी हुकली. एका धावेचं 2 धावेमध्ये रूपांतर झालं. झेल तर झाला नाही पण या 2 धावा कुठेतरी टोचतील, कुठेतरी बोचतील फिल्डिंग करणाऱ्या संघाला. कारण की एक धाव गेली असती तर समीकरण टफ होतं. आता 15 धावेची गरज आहे 11 मध्ये. प्रेक्षकांना विनंती ऑफ साइडला की थोडस मागे व्हा. प्रेक्षक प्लीज थोडस मागे सरका. 11 मध्ये 15 धावेची गरज आहे. हो हो चांगला बॉल होता. चांगल्या स्पॉट वरून तो बॉल राईज झाला. 10 चेंडू मध्ये आता 15 धावेची गरज आहे. 10 चेंडू 15 धावा. अजिंक्य गोलंदाजी मार्कवर. 10 चेंडू 15 धावा. कंपल्सरी चेसचा सामना. कंपल्सरी 8 बॉल तुम्हाला ग्राउंडच्या बाहेर फेकावे लागतील. 10-15 पूल केलाय. खेळाडू येत आहेत. विकेट किपर स्वतः कोणती चूक करत नाही. आणखीन एक झटका शेखर स्मृती संघाला. डीजे सन्माननीय किशोर पाटील साहेब यांचं आगमन झालंय. मी तुम्हाला विनंती करतो कृपया व्यासपीठावर यायचंय, स्थानपन्न व्हायचंय. किशोर पाटील साहेब यांना मी विनंती करतो कृपया यायचंय. जय माता दी ग्रुप तर्फे तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. सामना आता फसत चाललाय. 9 चेंडू मध्ये 15 धावेची गरज असताना जयेशला मात्र आता मैदानामध्ये यावं लागलंय. षटकारासाठी हा जाणला जातो फलंदाज. 9-15. फुलटॉस बॉल बीट झाला. फलंदाज होईल बाद. दांडी 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 गुल आणि हॅट्रिकची संधी येते आता मात्र गोलंदाजाला.
बघा पहिल्याच बॉलवर इथे मात्र जयेशची विकेट जाते. या विकटांना सुरुवात कशी झाली तर विशाल गार्गे इनसाइड एज लागून बोल्ड झाला, त्यानंतर तुषार कॅच आउट झाला, त्यानंतर पाहिलं आपण तर कुठे ना कुठे पारी लडखडते. आता जिंकण्यासाठी जर आपण इक्वेशन पाहिलं तर 8 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसचा सामना, कंपल्सरी 8 बॉल मैदानाच्या बाहेर फेकावे लागतील. डावखुरा बॅटर मैदानामध्ये येतोय. 8 बॉल 15. फलंदाजाचं नाव आहे गणेश. बघू गणेश म्हणजे विघ्न अर्थाचं दुसरं नाव. विघ्न टाळतोय का आपल्या संघासमोरून पाहूया. गणेश 8 चेंडू 15 धावा. हॅट्रिक बॉल. शॉर्ट बॉल पुल केलाय. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात जिंकण्यासाठी आता दोन्ही फलंदाज डावखुरे बॅटर मैदानामध्ये आहे. 7 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. 7 बॉल 13. कोणत्याही खेळाडूंनी बाहेर जाऊ नका. प्लेयरला विनंती आहे की तुम्ही बॉल आणायला जाऊ नका. एक येस येस पंच करेक्ट करतील. येस पंच. 1 धाव आहे. येस कारण की बॉल अडकला मैदानामध्ये. तो जो हिस्सा आहे झाडाच्या खालचा तिथे जर बॉल अडकला तर 1 धाव मिळेल. सामना आता 7 बॉल 14. मित्रांनो मॅच आवडत असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये. शिवदर्शन संघ गोलंदाजी चांगली सुरू आहे. फलंदाजी कमबॅक करावं लागेल इथे शेखर स्मृतीला. 7 मध्ये 14 समीकरण. चला लास्ट बॉल. अरे रे काय करून बसरे गोलंदाज असं बोलतील खेळाडू. मॅच मध्ये पकड होती ती पकड आता लूज केली आहे. 7 मध्ये 14 बनवायच्या होत्या. भीमर आला म्हणजे 7 मध्ये आता 11 धावांची गरज आहे. प्रेक्षक वर्ग ऑफ साइडला जे कोणी आहे प्लीज थोडस मागे सरका मित्रांनो. आम्हाला माहिती आहे तुम्हाला सामना पाहायची फार आवड आहे. उत्सुकता लागली आहे काय घडतंय बिघडतंय मॅच मध्ये, पण थोडस मागे व्हा. बॉल जर तुमच्याकडे आला तर खेळाडूला अडथळा झाला नाही पाहिजे बॉल अडवायला. आता जिंकण्यासाठी 7 मध्ये 11. एक बिमार आलाय या ओव्हर मध्ये. वॉर्निंग दिली जाते गोलंदाजाला. फ्री हिट बॉल असेल बॅटरला. 7 मध्ये 11. हलक्या हाताने खेळून काढलाय समोरच्या दिशेने. मिड ऑफ मध्ये बॉल अडवला जाईल. आता जिंकण्यासाठी शेवटच्या 6 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे शेखर स्मृती या संघाला. 6 बॉल 10. सात 6 चेंडू मध्ये आता 10 धावांची गरज असताना शेवटचं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. पुष्कर पुष्कर पुश करो खुश रहो. पुष्कर आलाय गोलंदाजीसाठी. 6 मध्ये 10 अडवायचे आहेत. गणेश चॅलेंज आहे मोठं. डावकरा फलंदाज आहे स्ट्राईकवर. 6-10. पहिला बॉल पंच वळतायत इशारा करतायत इट्स अ वाईड बॉल. आता 6 मध्ये 9 धावांची गरज आहे. 6 चेंडू 9 धावा. सहा चेंडू मध्ये 9 धावांची गरज.
त्याचप्रमाणे बघा व्यासपीठावर आताच आगमन झालंय माझे साथी कॉमेंटेटर सह कॉमेंटेटर इंग्लिशचा एक तडपता पडपता आवाज विटाव्याचा सुपुत्र निनाद कारकर बैठक शॉट क्या बात आहे चांगला देखणा फटका 5 चेंडू मध्ये आता जिंकण्यासाठी 7 धाब्यांची गरज आहे 5 बॉल 7 5 चेंडू मध्ये 7 धावेची गरज बघा तो एक नो बॉल आला एक बिमर आला त्याच्यानंतर मॅच कसा फसलाय सामना फसलाय 5 बॉल मध्ये 9 5 बॉल 7 रन इथे नो बॉल आलाय पंचांचा इशारा नो बॉल इलिगल ऍक्शन पंच गोलंदाजाला नो बॉल घोषित करतायत आणि बघा मी सांगतो वेट वेट नो ची 1 धाव मिळेल 3 धावा पेनल्टीच्या रूपात मिळतील आणि या जेवढ्या धावा धावून काढल्यात त्या धावा सुद्धा ऍड होतील म्हणजे तब्बल 3 पेनल्टी 1 नो बॉल आणि 1 धावून म्हणजे 5 धावा जोडल्या जातील मित्रांनो तुमचे मित्र बॅटिंग करतायत सगळं मान्य आहे कमिटी मेंबर आहेत पाणी नेण्यासाठी प्लीज तुम्हाला विनंती करतो मी हॅलो 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 बघा तुम्हाला पाणी पाहिजे असेल तुम्ही डगआउट मध्ये इशारा करा पंचांना बोला तुम्हाला पाणी देण्यात येईल अन्यथा पेनल्टी दिली जाईल प्लीज सहकार्य करा तुम्ही अंपायरची वाद घालू नका कृपया पंचांना विनंती आहे खेळाडूंना विनंती आहे पंचांशी वाद घालू नका 2 धावेची गरज आहे 2 5 बॉल मध्ये 5 बॉल 2 फ्री हिट असेल पाच बॉल मध्ये 2 धावा ओहो इथे अपील केली आहे पंच सांगतात ऑफसाईडच्या बाहेर आहे 4 मध्ये आता 2 धावेची गरज आहे हॅलो हॅलो जिंकण्यासाठी 4 चेंडू मध्ये 2 धावेची गरज आहे मायक्रोफोनवर माझ्यासोबत जोडतायत विटाव्याचा बुलंद आवाज निनाद खारकर यस निनाद वेलकम कसं वाटतंय विटावा होळी चषक 2025 मध्ये नक्कीच खूप बरं वाटतंय पूर्ण 1 वर्ष वाट पाहिली या टुर्नामेंटची आणि आज तो दिवस आलाय एकंदरीत 24 संघांनी इथे भाग घेतलाय या स्पर्धेसाठी आणि आजचा हा पहिला दिवस शुक्रवारचा आणि सकाळपासून यूट्यूब मार्फत नक्कीच पाहत होतो आणि आता लाईव्ह आलो मैदानात पाहायला आणि चुरशीचा सामना चांगला स्वीप शॉट इथे येतोय बॅटीतून आणि याचबरोबर 2 धाव्यांनी हा सामना जिंकलेला आहे शेखर स्मृती या संघाने आणि प्री क्वार्टर फायनल्समध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांचा सामना होईल तो विठ्ठल रखुमाई या संघासमोर आणि पहिल्या सामन्यामध्ये सुरेख अशी कामगिरी करत विठ्ठल रखुमाई प्री क्वार्टर्समध्ये गेले होते आणि आता तशीच कामगिरी करत शेखर स्मृती देखील प्री क्वार्टर्समध्ये गेलेत आणि पुढचा सामना देखील चुरशीचा होणार आहे कुठे जाऊ नका थोडाच वेळ येतोय पुढच्या सामन्याबरोबर त्याचप्रमाणे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ठरतोय
शेखर स्मृती संघाचा गणेश गणेश ठरतोय मॅन ऑफ द मॅच. गणेशला मी विनंती करतो कृपया व्यासपीठावर यायचंय. गणेश हॅलो हॅलो. सन्माननीय राजू पाटील साहेब यांना मी विनंती करतो कृपया मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी देण्यासाठी यायचं. तो आपल्या शुभ हस्ते गणेश यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. नक्कीच गणेश चांगली फलंदाजी केली. सामना फसला होता, तिथून हा सामना जिंकवण्यासाठी आले. गणेश कसं वाटतंय पहिला सामना मॅन ऑफ द मॅच काय म्हणायचंय? खूपच सुंदर वाटतंय. फर्स्ट टाइमच या ग्राउंडवरती मी खेळलो आहे. म्हणजे असं सॉफ्ट बॉलचा काही अनुभव नव्हता. फर्स्ट टाइम विशाल त्यांनी चान्स दिला आणि त्यामुळे या टीममध्ये मी सामील झालो. आणि एकंदरीत या आयोजनाबद्दल काय म्हणायचं, या स्पर्धेबद्दल काय म्हणायचंय? खूपच सुंदर आयोजन आहे. खरंच चांगलं वाटलं या ग्राउंडवरती खेळून. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट जय माता दी स्पोर्ट्स यांच्याकडून मिळते. टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो गणेशसाठी. हा होता तुमच्या समोर मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला विठ्ठल रखुमाई आणि शेखर स्मृती संघाचे कर्णधार टॉस साठी यायचंय. प्री क्वार्टर फायनलचा सामना खेळवण्यात येईल. राजू पाटील साहेब प्लीज या पुन्हा एकदा आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टॉस केला जातोय. चला दोन्ही संघाचे कर्णधार या, आपण खाली वळूया. विशाल गारगे आणि महेश खारकर दोघांना विनंती करतो कृपया यायचंय टॉस साठी. सन्माननीय राजूदादा पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केलं जात आहे. आणि त्याचप्रमाणे मागच्या सामन्याचा जो मानकरी ठरला मॅन ऑफ द मॅचचा गणेश याला मी विनंती करतो कृपया यायचंय. गणेश राजू पाटील साहेब यांच्याकडून तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आलेलं आहे. आणखीन एक सूचना आहे, ज्यांना मॅन ऑफ द मॅच मिळाले त्यांना कंपल्सरी मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट परिधान करायची आहे.